राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत निवृत्तिदास महाराज की जय, संत मुक्ताबाई की जय, संत एकनाथ महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, संत गजानन महाराज की जय, संत भास्कर महाराज की जय, संत गौरीशंकर महाराज की जय, संत वासुदेव महाराज की जय। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। चराचरामध्ये वास करणाऱ्या परमतत्वाला साष्टांग नमन। ते परमतत्व साक्षात भूवैकुंठामध्ये वास करणाऱ्या पंढरीनाथ परमेश्वराला माझं नमन। संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिदास महाराज, संत मुक्ताबाई महाराज, संत तुकाराम महाराज, संत गजानन महाराज, संत भास्कर महाराज, संत गौरीशंकर महाराज, संत वासुदेव महाराज यांना माझं साष्टांग नमन, साष्टांग प्रणिपात। वैकुंठवासी पंजाबराव भाऊ माझ्या मातोश्री यांना साष्टांग नमन। आपणा सर्व श्रोतृवृंदांना माझा साष्टांग प्रणिपात, साष्टांग नमन। आज आपल्या गाथा निरूपणाचा 7वा म्हणजे अंतिम दिवस। कालपर्यंत आपण तुकोबारायांनी त्यांच्या अभंगामधून आपल्या भक्तांकरता, त्या भक्ताच्या आध्यात्मिक सामाजिक सर्वांगीण उन्नतीकरता जो हितोपदेश केला, त्या भक्तांनी जे परमतत्व आपल्या भूवैकुंठामध्ये वास करत आहे त्या भूवैकुंठाच्या चरणी नतमस्तक व्हावं, त्याचं चरण रज घ्यावं, त्याचं श्रीमुख आपल्या डोळ्यांनी बघावं आणि हे सर्व करत असताना संसारामधून परमार्थ कसा साधावा याचा हितोपदेश केला। कालच्या पुष्पामध्ये आपण महाराजांनी आत्मोन्नती आणि राष्ट्रोन्नती कशी करावी, महाराजांनी आत्मोन्नती केली आणि सोबतच राष्ट्रोन्नतीकरता हातभार लावला आणि त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली, याचा मागोवा आपण घेतला। आज आपणास महाराजांनी भक्तांच्या कल्याणाकरता जे जे काही केलं, जे जे काही याचना केली आणि भक्ताचं कल्याण व्हावं, आणि भक्ताचं कल्याण होत असताना आपला जो भक्त आहे तो भक्त पांडुरंगाच्या चरणी कसा लीन होईल त्याकरता अट्टहास केला। आपल्या भजनामधून, कीर्तनामधून, प्रवचनामधून, अभंगामधून आणि ते अभंग गाथेच्या स्वरूपामध्ये त्या अभंगाचा उकल करण्याचा आपण प्रयत्न केला। वेळेअभावी आपण पूर्ण अभंगाची उकल करू शकलो नाही, परंतु थोड्या थोड्या अभंगाची उकल केली। आणि महाराजांनी जेव्हा भंडारा डोंगरावर त्यांना साक्षात्कार झाला आणि भंडारा डोंगरावर साक्षात्कार झाल्यानंतर निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप त्यांनी अनुभवलं आणि ते निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप चराचरामध्ये वास करणार आहे आणि ते चराचराचा जो अंश आहे तो प्रत्येक जीवात्म्यामध्ये असतो। परंतु त्याचवेळी त्यांना कळून आलं की आपला जो भक्त आहे, आपला जो साधक आहे तो साधा भोळा आहे। मग त्याच्याकरता त्यांनी सगुण स्वरूप बघितलं आणि ते सगुण स्वरूप त्यांना पुंडलिकाच्या दारी पंढरपुराला विटेवर उभे असणारं दिसलं आणि आपली भक्ती त्या पांडुरंगाच्या चरणी राहावी, पांडुरंगाचं श्रीमुख आपण आपल्या डोळ्यांनी बघावं आणि त्या पांडुरंगा
गोड नावाचं आपण नामस्मरण करावं आपण आणि सदा आपण त्याचं दर्शन घ्यावं. म्हणून ते म्हणतात ही व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. आणि असंच प्रत्येक आपल्या साधकांचं व्हावं, असंच प्रत्येक आपल्या साधकांचं व्हावं. आपला साधक हा साधा भोळा आहे, तो निर्गुण निराकार स्वरूप पाहू शकत नाही, तो सगुण स्वरूप पाहू शकतो. म्हणून माझ्या साधकांनी सुद्धा याचीच आस धरावी आणि सोबतच साधकांनी याची आस धरावी. परंतु माझा साधक हा वनामध्ये राहणारा, गुहेमध्ये राहणारा साधक नाही आहे. माझा साधक हा संसारामध्ये राहून परमार्थ करणारा आहे. म्हणून महाराजांनी आपल्या साधकाचं जीवन खऱ्या अर्थानं चांगलं कसं होईल, तो खऱ्या अर्थानं चांगला माणूस कसा होईल, त्याचा सृजन कसा होईल, असे छोटे छोटे अभंगामधून त्यांनी आपल्या साधकाचं जीवन पुनर्कीत करण्याचा प्रयत्न केला आणि तोच त्यांनी अट्टहास केला. आणि म्हणून महाराज म्हणतात माझा हा जो अट्टहास आहे की माझ्या अंतसमयी निर्वाणीच्या समयी तुझ्या नामाचा जप माझ्या तोंडामधून व्हावा, माझं शरीर हे तुझ्या चरणाजवळ व्हावं, तुझ्या कुशीमध्ये व्हावं आणि तिथे मला विश्रांती मिळावी. आणि सोबतच माझे जे सर्व भक्तगण आहेत, माझे जे सर्व साधक आहेत, या सर्व भक्तगणांना आणि साधकांना सुद्धा तुझ्या चरणाजवळ अशीच विश्रांती मिळो असा अट्टहास केला. म्हणून महाराज म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. कवतुक वाटे जालिया वेचांचे, नाव मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोरी, आता दिवस चार खेळी मिळे. बघा महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर स्वतःचा अट्टहास केला. त्यांना परिणिती झाल्यानंतर संपूर्ण जीवन विठोबाचरणी समर्पित केलं. जिथे जिथे त्यांना वेळ मिळत होता तिथे अभंग कीर्तनाच्या माध्यमामधून प्रत्येक भक्ताच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी विठ्ठलाच्या नावाचा जय जयकार केला आणि म्हटलं की जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत हे विठ्ठला तुझं नाव माझ्या मुखामध्ये येऊ दे, तुझं श्रीमुख माझ्या डोळ्याने पाहू दे आणि तुझे जे चरण आहे त्या चरणाची रज आहे माझ्या मस्तकी लागू दे. आणि हा जो अट्टहास मी जो करतो आहे तुझ्या नामस्मरणाचा, हा कशासाठी करतो आहे की जेव्हा माझी निर्वाणीची वेळ येईल तेव्हा माझ्या अवतीभोवती सर्व तुझे चरणरज असावे, तुझ्या नामाचा जय जयकार असावा आणि तुझ्या नामाच्या नामस्मरणातच माझं निर्वाण व्हावं, याचसाठी मी अट्टहास करतो आहे. आणि या अभंगामधून मला इथं सुचवायचं आहे, महाराजांना फक्त स्वतःचाच अट्टहास नव्हता. महाराजांना फक्त स्वतःचाच अट्टहास असता तर महाराजांना जे मुक्ती म्हणतो आपण मोक्ष म्हणतो तो केव्हाच मिळाला असता. परंतु महाराजांनी स्वतःची मुक्ती, स्वतःचा मोक्ष, स्वतःचं परमोच्च साधना ज्याला आपण सर्वगुण निर्विघ्न निर्विकार समाधी अवस्था म्हणतो की ज्याच्यामध्ये माणसाला म्हणजे साधकाला म्हणजे संताला परमानंद अवस्था प्राप्त होते, ब्रह्मावस्था प्राप्त होते, ब्रह्मस्थ अवस्था प्राप्त होते. महाराजांना ती ब्रह्मस्थ अवस्था परब्रह्म अवस्था केव्हाच प्राप्त झाली होती किंवा झाली असती. परंतु महाराजांचा अट्टहास कुणाचा होता? आपल्या भक्तगणांचा होता, आपल्या साधकाचा होता. आणि जी परिणिती मला होणार आहे, जी पूर्णावस्था मला मिळणार आहे, तीच परिणिती आणि तीच पूर्णावस्था माझ्या प्रत्येक साधकाला मिळो, माझ्या प्रत्येक साधकाला मिळो, माझ्या प्रत्येक वैष्णवाला मिळो. म्हणून महाराज म्हणतात माझ्या साधकांनो तुम्ही वैष्णवधर्मी व्हा, वैष्णवधर्मी व्हा. आणि तुम्ही एकदा वैष्णवधर्मी झाले की मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, मी त्याचा भेदभाव करणार नाही. कारण तो माझा वैष्णव आहे, तो विष्णूची पूजा करणार आहे, तो वैष्णव आहे, तो विष्णूची पूजा करणार आहे. आणि जो जो असा वैष्णव असेल त्या त्या वैष्णवाला जे मला मिळेल ते त्या वैष्णवाला मिळावं अशी याचना आणि आर्तभाव तुकाराम महाराजांनी परमेश्वराकडे केलेले आहेत. म्हणून ते म्हणतात हीच व्हावी याच्यासाठी केला अट्टहास,
शेवटचा दिस गोड व्हावा. माझा दिवस गोड होईल, झाला नाही तर मला चालेल, परंतु माझ्या भक्ताचा जो दिवस आहे तो गोड झाला पाहिजे. त्याला खऱ्या अर्थानं परमसुख मिळालं पाहिजे, त्याला खऱ्या अर्थानं परमानंद अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि हे करण्याकरता जो महाराजांनी अट्टहास केला, महाराजांनी जो अट्टहास केला भक्तगणाच्या कल्याणाकरता, आपण एक एक अभंगामधून उकल करून या 6 दिवसामध्ये आपण अल्पसा प्रयत्न केला. महाराजांचे असे असंख्य अभंग आहेत जे भक्तगणाच्या कल्याणाकरता आहेत. भक्ताचं वैवाहिक जीवनामधलं कल्याण असेल, सामाजिक जीवनामधलं कल्याण असेल, पारमार्थिक जीवनामधलं कल्याण असेल, छोटे छोटे अभंग आपण बघितले. आणि मोठ्या पोट तिडकीने त्यांनी त्या अभंगाची रचना केली आणि ते अभंग आपल्या भक्ताच्या घरापर्यंत ते घेऊन गेले. ते अभंग आपल्या भक्ताच्या हृदयापर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी हितोपदेश केला. आपण कसं राहावं, काय करावं, कोणाच्या संगतीत राहावं, काय करावं. तर काही अभंग निवडक आपण इथे घेऊया. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, पावो धावोनिया घरा राहे धरोनिया थारा, कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे, तुका म्हणे गडे पूजा नामे देव जोडे. महाराज म्हणतात परमेश्वराची वस्ती कुठे असेल? जिथे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. ज्या सद्गुरुस्थाच्या घरामध्ये दया आहे, शांती आहे, क्षमा आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, सौजन्य आहे, अशा भक्ताच्या घरामध्ये परमेश्वर धावत येतो. नुसतं घरामध्ये तो धावत येत नाही, तर तो त्याच्या हृदयामध्ये येऊन आसनस्थ होतो. त्याच्या हृदयामध्ये येऊन आसनस्थ होतो. महाराज म्हणतात त्याचं हृदय हे स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि त्याच्या हृदयामध्ये बसण्याकरता भक्ताला जागा आहे. मोठा सोफा तिथे टाकलेला आहे, मोठा सोफा आणि गालिचा तिथे टाकलेला आहे. आणि असा जो गालिचा आहे तो स्वच्छ आहे, शुभ्र आहे, निर्मळ आहे, पवित्रता आहे आणि त्याच्या आजूबाजूला दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, परोपकार आहे, सहृदयता आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर परमेश्वर पाहायचं असेल, म्हणून महाराज अट्टहास करतात तुमचं हृदय कसं करा? सहृदय करा. तुमचं हृदय पवित्र करा, चांगल्या नीतिनियमानं तुम्ही जगा आणि प्रत्येकावर तुम्ही दया करा, प्रत्येकावर तुम्ही प्रेम करा, प्रत्येकाने एखादा गुन्हा केला असेल त्याला क्षमा करा. स्वतः शांती स्वरूप राहा, इतरांना शांती देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तिथे माझ्या परमेश्वराचा वास राहील. आणि हा महाराज अट्टहास करतात. पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात कस्तुरी भिनली जये मृतिकेशी, तय आणि केसी कैसी सरी, लोखंडाचे अंगी लागता परिस, जया आणि कास कैसी सरी, तुका म्हणे मी न वजय याती परी, पूज्य मान करी वैष्णवासी. महाराज म्हणतात आपल्या भक्तांना सांगतात आपण कोणाच्या संगतीत राहावं, आपण काय करावं. सहज साधा सोपा संदेश महाराज देतात की तुम्ही चांगल्या सद्गुणी लोकांच्या संगतीमध्ये राहा, तुम्ही चांगल्या संतांच्या संगतीमध्ये राहा. पुन्हा महाराज चाणाक्षपणे सांगतात तो संत कसा आहे ते तुम्ही ओळखून बघा, तुमच्या बुद्धी चातुर्याचा कस लावा. 10 लोक म्हणतात म्हणून तो चांगला आहे असं म्हणू नका. तुमच्या प्रज्ञाचक्षुला, तुमच्या बुद्धिचातुर्यावर त्याचा कस लावा आणि तो खरंच आपल्या वैष्णवाच्या परिभाषेमध्ये बसतो का ते बघा आणि त्याच्या सहवासामध्ये राहा, त्याच्या चरणी लीन व्हा. महाराज सांगतात कस्तुरीच्या संगतीनं जर माती राहिली तर ती माती राहत नाही. कस्तुरीचा जो सुवास आहे तो त्या मातीला लागतो. आणि जी माती कस्तुरीच्या संगतीनं राहिली नाही किंवा ज्या मातीवर कस्तुरीचे कण पडले नाहीत, त्या मातीची, ज्या मातीवर कस्तुरीचे कण पडले त्या मातीची बरोबरी होऊ शकेल का? नाही. कस्तुरीचे कण पडलेले माती आणि ही जी माती ही वेगळी राहील. म्हणून महाराज म्हणतात की ज्या मातीला कस्तुरीचा गंध लागलेला आहे ती माती वेगळी आहे. असा कस्तुरीचा गंध सज्जनाच्या सहवासाचा गंध तुम्हाला लागू द्या. त्याकरता तुम्ही हरिकीर्तन ऐका, नामस्मरण करा, रामकृष्ण हरीचा जप करा, विठ्ठल विठ्ठल करा, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. पुन्हा महाराज म्हणतात ज्या लोखंडाला परीस लागतो, लोखंडाला एकदा परीस लागल्यानंतर ते लोखंड राहील का? हो नाही. आणि ज्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला नाही
ते लोखंड आणि ज्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झालेला लोखंड वेगळंच राहील. म्हणून महाराज असं म्हणतात, जसं कस्तुरीचा मातीला स्पर्श राहील, ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श राहील, असा जो परिस स्पर्श आहे, कस्तुरी स्पर्श आहे, तुमच्या शरीराला लागू द्या. नुसतं शरीराला नाही, महाराज म्हणतात तुमच्या मनाला लागू द्या, तुमच्या हृदयाला लागू द्या. आणि जेव्हा तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहाल तेव्हा तुम्ही पूज्यमान होणार. आणि तेव्हा पूज्यमान होणार म्हणजे तुम्ही माझे पण लाडके होणार. तुम्ही माझे पण लाडके होणार आणि भगवंताचे पण लाडके होणार. म्हणून सहज साधा सोपा हितोपदेश महाराजांनी केला. महाराजांनी एवढं सांगायचं होतं की तुम्ही संत सज्जनाच्या संगतीमध्ये राहा, पण संत कसे असावे ते तुम्ही पारखून बघा. आणि महाराजांना एवढा आपल्या भक्तगणांचा कळवळा येत होता, एवढा भक्तगणांचा कळवळा येत होता. आणि महाराजांना सुद्धा अशा संतांच्या घरी जायला वाटत होतं, अशा संतांच्या संगतीमध्ये रात्रंदिवस राहा वाटत होतं. नोहे त्या संतांच्या गावाला जाऊन त्या संतांच्या घरीच राहा वाटत होतं, अशा देवाच्या घरीच राहा वाटत होतं. आणि नुसतं एकट्याला वाटत नव्हतं, तर आपले भोवते जे सगळे सोयरी आहेत, आपले भक्तगण, यांना घेऊन जावं असं वाटत होतं. म्हणून महाराज म्हणतात, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव सांग सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवाशीस भार, देव सुखाचा सागर राहो, जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. बघा, देवाच्या गावाला जाऊ आणि देवाला पाहू. आणि महाराजांचा देव कोणता आहे हो? महाराजांचा एकच देव आहे, जो सर्व चराचरामध्ये सृष्टीमध्ये व्यापून आहे आणि त्याचं सगुण रूप पंढरपूर येथे आहे, असा एकच देव पंढरीनाथ भगवान. आणि तो पंढरीनाथ भगवानाच्या पंढरीला जाऊ महाराज म्हणतात. महाराज स्वतः त्या देवाच्या गावाला जायचे आणि आपल्या सर्व साधकांना, भक्तगणांना घेऊन जायचे. आणि महाराज म्हणायचे, आपण पंढरीला जाऊ आणि पंढरीला जाण्याकरता आपल्याला पायी जावं लागेल, आपल्याला खूप परिश्रम होईल, आपले हात पाय शरीर मन सर्व थकून जाईल, परंतु तिथे गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल? विसावा मिळेल, आपल्याला विश्रांती मिळेल. आणि महाराज म्हणतात, तिथे गेल्यानंतर आपल्याला शारीरिक विश्रांती मिळेल, पण जे त्रिविध ताप आहेत आपल्या अंगामध्ये, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हेवा दावा, हे पंढरीला गेल्यानंतर सर्व निघून जातील. हे जे सर्व त्रिविध ताप आहेत याचं हरण होईल. आणि हे जे सर्व त्रिविध तापाचं हरण झाल्यानंतर काय होईल? साहजिकच आपलं शरीर शांत होईल, मनाची अस्वस्थता राहील का? मनामध्ये कोणते विचार राहणार नाही, मनामध्ये शांती राहील. आणि असं शांततेनं आपण भगवंताच्या, आणि आपलं काही दुःख असेल, सांसारिक दुःख असेल, आपल्याला कोणती आपत्ती असेल, काय असेल, त्याचं सुद्धा निवारण आपला भगवंत करेल. म्हणजे आपल्याला काय मिळेल? विसावा मिळेल, आपल्याला तिथे विश्रांती मिळेल. म्हणून महाराज म्हणतात, मी पण देवाच्या गावाला चाललो, अरे भक्तगण हो, माझ्या भक्तांनो, तुम्ही पण देवाच्या गावाला जाऊ आणि आपला तिथे देव आहे तिथं आपण बसू. आणि ती ओढ जशी आहे, जशी लहान मुलाला आपली आई दिसल्यानंतर कधी आपल्या आईच्या कुशीमध्ये जातो आणि कुशीमध्ये गेल्यानंतर कधी तिच्या पदराच्या खाली बसतो, ही धाव असते, ही व्याकुळता असते. आणि त्याला माहिती आहे, एकदा आपण आपल्या आईच्या जवळ आणि कुशीमध्ये गेलो की आपलं सर्व निवारण होते. एखादा त्याचा मित्र जर त्याला मारत असेल, तो म्हणते आता मला कोण मारू शकतो. त्याला भूक लागली असेल, त्याला माहीत आहे आईच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला दूध मिळेल, आईच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला पाणी मिळेल, आईच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला खेळायला मिळेल, आई आपल्याला प्रेमानं कुरवाळेल. म्हणजे त्या अर्थ ओढीनं लहान मूल जसं आईच्या कुशीमध्ये जातं, त्याप्रमाणे तुकोबाराया पंढरीनाथाच्या दर्शनाला जायचे. आणि तीच ओढ ते साधकांना म्हणायचे, त्याच ओढनं तुम्ही चला रे चला, चला रे चला पंढरीच्या भेटी, चला पंढरीच्या गावात चला. आणि महाराज म्हणतात, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. आपला देव आहे, तो कोणी दुसरा नाही आहे, आपला तो सखा आहे, आपला तो मित्र आहे. आपलं जे सुखदुःख आहे, आपलं जे सांसारिक सुखदुःख आहे, ते सुखदुःख आपण आपल्या मित्राला सांगू, आपण आपल्या सख्याला सांगू. आणि मला माहीत आहे आपला सखा त्या दुःखाचं काय करेल? त्या दुःखाचं निवारण करेल. आणि आपली जी भूक आहे,
भूक कोणती आहे? इच्छा आहे, तळमळ आहे, व्याकुळता आहे. भूक कोणती आहे? की जी एक इच्छा व्यक्त करतो ती इच्छा पूर्तता होईल. जी व्याकुळता आहे, जी तळमळ आहे, ती तळमळ दूर करेल. 2 तळमळ असतील, एक त्या भगवंताचं रूप पाहण्याची तळमळ आणि एक दुसरी तळमळ असेल, संसारिक माणूस आहे, दुःखतापानं व्यथित झालेला आहे, पंढरीच्या वारीला जात असताना घरी मोठमोठ्या समस्या आहेत, वारीला जायचं की नाही असा विचार करतो आहे, मुलीचं लग्न राहिलेलं आहे, घरी वडील आजारी आहेत, पण चला तुकाराम महाराज म्हणतात आपण पंढरीला जायचं, जाऊ पंढरीला. महाराज म्हणतात तू हे सर्व दुःख घेऊन ये आणि पंढरपुरात आला की सर्व दुःखाचं काय होईल? निवारण होईल. तुझं दुःखाचं निवारण होईल. तुला पंढरीनाथ कुशीमध्ये घेतील, तुला दर्शन देतील. म्हणतात घालू देवाशीचं भार, देव सुखाचा सागर. महाराज म्हणतात देव हा सुखाचा महान सागर आहे, महासागर आहे, की असा सागर आहे की जिथे 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 सर्व सुख आहे, आनंद आहे, सौख्य आहे, ऐश्वर्य आहे आणि त्या सुखाच्या सागरामध्ये तुला ते डुंबून घेतील. त्या सुखाच्या सागरामधला तुला एक कणच देणार नाहीत, तर त्या सुखाच्या सागरामध्ये तुला डुंबून घालतील. म्हणून म्हणतात की तुझा सर्व जो भार आहे, आणि आपण सांगतात आपण सर्व संसाराचा भार आपल्या विठोबाच्या चरणी देऊन टाकू आणि हा जो संसाराचा भार आहे त्या सुखाच्या सागरात डुबून टाकू. सुखाच्या सागरामध्ये संसाराचा भार डुबून टाकू आणि आपलं दुःखाचं गाठवलं संसाराचं भार सुखाच्या सागरात डुबवलं की डुबवल्याबरोबर ते पाणी वर येईल. कोणतं पाणी वर येईल? सुखाचं पाणी वर येईल. ते सुखाचं पाणी आपण ओंजळीमध्ये घेऊ, ते आपण गटागटा पिऊ, ते आपण डोळ्याला लावू, ते आपण हृदयाला लावू. महाराज म्हणतात राहो जवळी देवापाशी, आचा जडूनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळी. बघा आपण पंढरीनाथाच्या दर्शनाला जाऊ, पंढरीनाथाचं मुख पाहू, पंढरीनाथाच्या चरणी आपण लीन होऊ, पंढरीनाथाच्या चरणी आपण लीन होऊ. मगा सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे बाळ आपल्या आईच्या कुशीमध्ये जाते त्याप्रमाणे आपण आपली ती आई आहे, ती आपली विठू माऊली आहे, विठू माऊलीच्या कुशीमध्ये जाऊ. आपण आपल्या विठू माऊलीचे लढीवाळ बालक आहो. आपण आपल्या विठू माऊलीचे लढीवाळ बालक म्हणजे लाडके बालक आहो. असं अर्थहाक आणि प्रेम आणि अशी तळमळ तुकोबारायांनी आणि असा विश्वास तुकोबारायांचा आपल्या विठोबाप्रती होता. आणि म्हणून आपल्यासोबत आपल्या सर्व भक्तगणांना तुकोबाराय कुठे घेऊन गेले? कोणत्या गावाला घेऊन गेले? आपल्या विठोबाच्या गावाला घेऊन गेले. हा सुद्धा महाराजांचा अट्टहास होता. महाराज एकटेच जाऊ शकले असते, महाराज एकटेच जाऊ शकले होते. महाराजांचं त्या राजदरबारी वजन होतं. महाराजांनी म्हटलं असतं की मी येत आहे, तो विठोबारायांनी सर्व लोकांना बाजून करून महादारं उघडे करून दिले असते आणि तुकोबारायांना आत घेतलं असतं. परंतु तुकोबाराय एकटे जाणारे नव्हते. तुकोबाराय म्हणायचे माझ्यासोबत लाखोंचा जथ्था आहे, माझ्यासोबत लाखोंचा जथ्था आहे. तेवढा अधिकार तुकोबारायांचा या विठ्ठलावर होता. आणि विठ्ठलसुद्धा म्हणत होते की तुकोबाराया तुझा लाखोचा काय करोडोचा जथ्था जरी असला तरी माझे दरवाजे उघडे आहेत, त्यांना तू घेऊन ये. आणि महाराज पुन्हा अट्टहास करतात. जसं आपण भक्ती करावी, जसं आपण कर्म करावे, तसं आपण ज्ञानार्जन करावे. ज्ञान भक्ती कर्माचा हा त्रिवेणी संगम आहे. त्या ज्ञान भक्ती कर्माला पावित्र्यतेची आणि वैराग्याची आपण जोड द्यावी. म्हणून महाराज म्हणायचे की तुम्ही ग्रंथाध्ययन करा. तुम्ही जे चांगले ग्रंथ आहेत त्याचं अध्ययन करून ते चांगले आहेत की नाही आपल्या बुद्धीनं त्याचा कस लावा आणि त्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे त्याचं वाचन करा, मनन करा, चिंतन करा आणि कार्यान्वित करा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन पुलकित करा. वेदामध्ये वेद, वेदांत, संहिता, ऋचा ज्या काही दिलेल्या असतील, स्मृती असतील, काही स्मृती भंग झालेल्या असतील, परंतु तुम्ही सर्व याचं वाचन करा आणि तुमचा बुद्धीचा कस लावून जे काही चांगलं असेल ते तुम्ही शोधा. महाराजांनी संपूर्ण वेद, चारी वेद, संपूर्ण पुराण, निषद, कठोपनिषद, संहिता, श्रुती, स्मृती, ऋचा सर्व याचं अध्ययन केलं होतं. आणि त्यामधून खरं काय आहे सत्य ते शोधून सांगितलं होतं. जे अवडंबर आहे, जे असत्य आहे ते बाजूला ठेवलं होतं आणि त्या सत्याचा प्रसाराने प्रचार केला होता. आणि म्हणून महाराज अधिकारवाणीने सांगत
वेदांचा अर्थ तो आम्हाला माहिती आहे. वेदांचा अर्थ सांगायचा अधिकार तुमचा नाही आहे. जो तुम्ही अधिकार घेतला आहे की वेद हे आम्हीच सांगू शकतो, दुसरं कोणी वेद वाचू शकत नाही, वेदाचा अर्थ सांगू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हासी ठाऊक. महाराज म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी व्हावा भार माथा. खादल्याची गोडी देखी आलसी नाही, भार धनवाही मजुऱ्याची. उत्पत्ती पालन संहाराचे निज, जेने नेले बीज, त्याचे हाती तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणची फळं आले हाता. महाराज म्हणतात वेदाध्ययन करणे आणि वेदाचा अर्थ समजणे हा तुमचाच अधिकार नाही आहे. त्या वेदाच्या गाभ्यामध्ये जाऊन त्या वेदामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं इंगित आम्ही शोधून काढलेलं आहे. इंगित आम्ही शोधून काढलेलं आहे. तुम्ही फक्त काय आहात? तुम्ही फक्त पोपटपंची भाट आहात. पोपटपंची भाट हा वेदामध्ये जे सांगितलं आहे ते फक्त तुम्ही वाचलं आणि पाठ केलं, आणि वाचलेलं आणि पाठ केलं पोपटासारखं पोपटपंची करत करत दुसऱ्यांना सांगितलं आणि मोठा अहिराव मारता आहे की आम्ही मोठे वेदाभासी आहोत, आम्ही मोठे पंडित आहोत. तुम्ही फक्त पोपट आहात. त्या वेदामध्ये काय सांगितलेलं आहे ते आम्ही वाचलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे, त्याचा अर्थ आम्हाला आहे. तुम्ही फक्त भार वाहका, तुम्ही फक्त भार वाहका. आणि महाराज मोठं एक उदाहरण देतात की तुम्ही कसे भार वाहक आहात. मजुराच्या डोक्यावर जसा भार असतो तसे तुम्ही भार वाहक आहात. आणि महाराज म्हणतात की धनाचा हंडा आहे, धनाचा हंडा आहे आणि तो तुमच्या डोक्यावर दिलेला आहे आणि तो तुम्हाला हंडा या जागेवरून त्या जागेवर नेऊन ठेवायचा आहे. फक्त तुम्ही तो हंडा वाहून नेणारे भार वाहक आहात. त्या हंड्याचे मालक आम्ही आहोत. त्या हंड्यामध्ये किती धन आहे ते आम्हाला माहिती आहे. त्या धनाचा कस आम्ही घेतलेला आहे. तुम्ही फक्त हंडा वाहून येणारे भार वाहक आहात. आणि महाराज म्हणतात पुन्हा छान उदाहरण देतात. जेवण केल्यानंतर पंचपक्वान्नाचं जेवण आहे. आम्ही त्या पंचपक्वान्नाचं जेवण केलेलं आहे. तुम्ही फक्त दुरून ते जेवण पाहत आहे. म्हणून दुरून पाहणाऱ्याला अन्नाची चव कळेल की प्रत्यक्ष खाणाऱ्याला अन्नाची चव कळेल? दुरून पाहणाऱ्याला चव कळेल का? नाही. जो ते अन्न सेवन करेल त्याला चव कळेल. अरे धर्ममार्तंडांनो, पंडितांनो, तुम्ही फक्त ते भोजन, हे जे ग्रंथरूपी भोजन आहे ते दुरून पाहिलेलं आहे, पोपटपंची केलेलं आहे. तुम्ही त्याच्या आत शिरलेच नाही. तोंडानं फक्त तुम्ही पोपटासारखं केलेलं आहे. तो जो शब्द आहे तुमच्या हृदयामध्ये मस्तकामध्ये गेलाच नाही. आणि इकून चुकून एखादा गेला असेल तर त्याचा तुम्ही स्वानुभव केला नाही. म्हणून म्हणतात की तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट दुरून डोळ्यांनी फक्त पाहिलेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष त्याचं काय केलेलं आहे? सेवन केलेलं आहे. आणि आम्हाला कळून चुकलेलं आहे. जो उत्पत्ती करणारा आहे, जो तारणहार आहे आणि जो संहार करणारा आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय, हे जो करणारा जो परब्रह्म परमात्मा आहे त्याचं इंगित आम्ही शोधून काढलेलं आहे. आणि ज्याच्यापासून ही सर्व उत्पत्ती झालेली आहे, ज्याच्यापासून हे सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे, आणि जे सृष्टीचा जो तारणहार आहे आणि सृष्टीचा जो संहारक आहे असा जो परमपिता परमात्मा तो आम्हाला सापडलेला आहे. ते मूळ आम्हाला सापडलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात वेदाचा अर्थ आम्हासीच ठावा, तुम्ही येरांनी व्हावा भार. बघा. आणि महाराज इथे आपल्या भक्तगणांना सांगतात तुम्ही या धर्ममार्तंडांच्या पंडितांच्या याला भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही चांगल्या ग्रंथाचं अध्ययन करा, त्याचा स्वानुभव घ्या आणि आपलं जीवन पुलकित करा. हा काय आहे? हा अट्टहास आहे, हा खटाटोप आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराजांचा शेवटचा काय? पहिलाही दिवस गोड झाला असता. महाराजांचा शेवटचा काय? पहिलाही दिवस गोड झाला असता. परंतु आपल्या भक्तगणाच्या कल्याणाकरता त्यांनी इच्छा व्यक्त केली की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि महाराज परमेश्वराला दान मागतात. हो, काय दान मागत असतील? परमेश्वर तर एवढे खुश झाले होते महाराजावर तर काही दान देऊ शकले असते, संपत्ती देऊ शकले असते, ऐश्वर्य देऊ शकले असते, एखाद्या राजाचं राज्यपद देऊ शकले असते. शिवाजी महाराजांनी जसं यांच्यावर खुश होऊन हत्ती, घोडे, दिवट्या, एवढे मोठे सोन्याच्या नाण्या यांना दिले होते. ते म्हणाले की आम्हा हे कसं आहे, कसपटा समान आहे, माती समान आहे. ते त्यांनी घेतलं नाही. असं राजपदसुद्धा यांना देऊ शकले असते आणि यांना अमरत्वसुद्धा देऊ शकले असते. ते नाही तर मुक्ती तर देऊ शकले असते ना, मोक्ष. जी धडपड प्रत्येक प्राणीमात्राची असते या जीवसृष्टीमध्ये आल्यानंतर, या
जन्ममरणाच्या गुंताड्यामधून मुक्त व्हायचं. मुक्ती तर देऊ शकले असते, परंतु ते मागितलं नाही. महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुख घालावे आम्हासी. बघा महाराज काय मागतात, काय दान मागतात. संपत्तीने मागत, ऐश्वर्याने मागत. महाराज म्हणतात, तुझ्या नामाचा आणि तुझ्या चरणाचा, तुझ्या मुखाचा मला कधीही विसर पडू देऊ नको. या जन्मात काय जन्मोजन्मी तुझं श्रीमुख एवढं चांगलेलं आहे, तुझे चरण एवढे चांगले आहेत, तुझं रूप एवढं चांगलं आहे, तुझं रूप सगुण असो की निर्गुण असो खूप चांगलं आहे. मी भावुक झालेला हो. तुझ्या रूपाचा, तुझ्या नामाचा तुझा कधीच विसर पडू देऊ नको. या जन्मानाही जन्मोनामी असं मला दान दे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. तुझं हे जे नाम आहे हे मोठ्या मी आवडीनं गाईल. मी रामकृष्ण हरी म्हणन, मी विठ्ठल विठ्ठल म्हणन, आणि माझ्या मुखामध्ये हे तुझं जे नाव आहे, तुझी वाणी, तुझं नाव एवढं रसाळ आहे की ती म्हटल्यानंतर जणू माझ्या तोंडामध्ये साखर कोणी घालताय की असं वाटते. मी फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणतो, मी फक्त रामकृष्ण हरी हरी म्हणतो. विठ्ठल ते म्हटल्याबरोबर, विठ्ठल असं सुरू झाल्याबरोबर माझ्या जिभेवर अशी जसे की साखर आहे, म्हणजे एवढं रसाळ आहे. आणि जेव्हा माझे स्वर बाहेर पडतात एवढं माधुर्य त्या स्वरामध्ये आहे की प्रत्येकाला ते स्वर ऐकावे वाटतात. माझ्या भक्तगणांना तर ऐकावे वाटतात, पण चराचरामध्ये वास करणारे जे पशु पक्षी वेली आहेत त्यांनासुद्धा ते ऐकावं वाटतात. म्हणजे किती मोठी किमया तुझ्या नावामध्ये आहे. म्हणून म्हणतात की तुझं नाव आणि तुझं नाम मी आवडीने गाईल. आणि महाराज म्हणतात, मला मुक्ती नको, मी संपदा तर सांगितलीच, मला कोणतीच संपत्ती नको, कोणतीच संपदा नको, कोणतीच ऐश्वर्य नको, आणि मला मुक्ती पण नको, मला मुक्ती पण नको. आणि साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रत्येक जीव आणि प्रत्येक माणूस हा मुक्तीसाठी धडपडतो आहे. कशासाठी धडपडतो आहे? मुक्तीसाठी धडपडतो आहे. आणि का बरं? आपल्या महाराजांनी मला मुक्ती नको, संपदा ठीक आहे, महाराजांची स्वतःची संपदा महाराजांनी दुसऱ्यांना देऊन टाकली, पण मुक्ती प्रत्येक साधक, प्रत्येक संत, प्रत्येक साधू संत महंत एक याचना करतो देवाला, मला या जन्ममरणाच्या विळखामधून मुक्त कर, मला मुक्ती दे. पण महाराज म्हणतात, मला मुक्ती सध्या नको. जोपर्यंत माझ्या भक्तांचं कल्याण होत नाही, माझा भक्त जोपर्यंत रांगेत लागत नाही तोपर्यंत मला मुक्ती नको. आणि जेव्हा माझा भक्त रांगेमध्ये लागेल तेव्हा मला मुक्ती दे. आणि हे करत असताना महाराज म्हणतात, तू माझ्या जीवाला एखाद्या गर्भामध्ये घातलं, गर्भामध्ये घातलं म्हणजे जन्म आला, जन्म आला की मरण आला, तेही मला चालेल, तेही मला आनंदाने. एक बघा, इकडे मुक्ती भेटून राहिली, मोक्ष भेटून राहिला, की ज्याची धावपळ सर्वांची आहे. हे सर्व करत असताना महाराज म्हणतात, तू मला गर्भामध्ये जरी घातलं तरी मला चालेल, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये घातलं तरी चालेल, पण माझी एकच विनंती आहे, माझं एकच मागणं आहे. काय मागणं आहे? की तुझ्या नावाचा मला विसर पडू देऊ नको, तुझ्या रूपाचा मला विसर पडू देऊ नको. बघा, महाराजांचं अंतरंग हे भक्ताप्रती आहे. आणि महाराज हे सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारे आणि निर्गुणाकडून सगुणाकडे जाणारे आहेत. म्हणून महाराजांच्या आपण अंतरंगाचा जर थोडासा अभ्यास केला तर महाराजांचं असं अंतरंग आहे की महाराजांच्या हृदयामध्ये, महाराजांचा हा देहरूपी जे शरीर आहे, देहरूपी शरीराचा आभास भ्रमरूपी शरीर आहे, त्या शरीरामध्ये जो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, तो या आत्माचं परमात्मामध्ये विलय झाल्यानंतर महाराजांच्या हृदयामध्ये जो ब्रह्मानंद निर्माण झालेला आहे आणि त्या ब्रह्मानंदाचा सागर निर्माण झालेला आहे. आणि त्या ब्रह्मानंदाच्या सागरामध्ये जसं पंढरीनाथाच्या हृदयामध्ये ब्रह्मानंद आहे, तोच ब्रह्मानंद महाराजांच्या हृदयामध्ये आहे. आणि महाराज कामना करतात, या माझ्या ब्रह्मानंदाचा आस्वाद माझ्या साधकांनी घ्यावा, या माझ्या ब्रह्मानंदाचा आस्वाद माझ्या साधकांनी घ्यावा. म्हणून महाराज म्हणतात,
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. काय सांग झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. गर्भाची आवडी मातेचा जिव्हाळा, तेईचा जिव्हाळा ते ते बिंबे. तुका म्हणे ऐसा तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. महाराज म्हणतात माझं अंतरंग आनंदाने भरलेलं आहे. महाराजाचं अंतरंग कोणतं आनंदाने भरलेलं आहे? महाराज म्हणतात मी माझ्या भ्रामकरूपी देह रूपी शरीराचा जो भ्रम आहे तो भ्रम निराश केलेला आहे. आणि तो भ्रम निराश केल्यानंतर माझ्या हृदयामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याची सांगड मी माझ्या पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या आत्म्याशी घातलेली आहे. आणि साहजिकच म्हणतात हे भक्तगण हो, तो आत्मा कसा आहे? परमात्मा आहे. ते कसं आहे? परब्रह्म आहे. आणि ते जे परब्रह्म आहे ते माझ्या हृदयामध्ये आलेलं आहे. आणि आता माझ्या हृदयामध्ये त्या परब्रह्म आत्मस्वरूप रूपी परमानंदाचा सागर तयार झालेला आहे. आणि परमानंदाच्या सागरेमध्ये मी त्याचा आनंद घेत आहे. त्याचा जो डोह आहे तो डोह तयार झालेला आहे. आणि त्या डोहाच्या तरंग म्हणजे लाटा उसळत आहेत. त्या डोहाच्या लाटा उसळत आहेत. आणि लाटा कशा उसळत आहेत? लाटासुद्धा परमानंदाच्या उसळत आहेत. लाटासुद्धा परमानंदाच्या उसळत आहेत. म्हणून महाराज म्हणतात मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. कशामुळे आनंदी आहे? मला सुख मिळालं, सौख्य मिळालं, संपत्ती मिळाली, ऐश्वर्य मिळाली, मोक्ष मिळाला म्हणून काय नाही. मी आनंदी आहे. माझा डोह कशाचा आहे? सागर आहे, महासागर आहे. त्या सागरा आणि महासागरामध्ये आनंदाच्या लाटा तरंगत आहेत. आणि एवढं आहे की माझं शरीर, माझं हृदय आनंदाच्या लाटांनी डोलत आहे. माझ्या अंगांगामध्ये त्या लाटांचे रोमांच उमटत आहेत. आणि असेच आनंदाचे रोमांच माझ्या भक्ताच्या आनंदामध्ये उमटो. आणि तो आनंद कसा आहे? तो आनंद आहे परमसुखाचा आनंद, परमानंद सुखाचा आनंद, सच्चिदानंद सुखाचा आनंद, जे परमतत्व चराचरामध्ये वास करत आहे, जे परमतत्व पांडुरंगाच्या हृदयी वास करत आहे. असं जे आत्मा नात्म विवेक सात्माभूती जे तत्व आहे, आत्मा नात्म विवेक सात्माभूती जे तत्व आहे ते तत्व माझ्या हृदयामध्ये आहे. आणि आत्मा नात्म विवेक सात्माभूती तत्व जेव्हा हृदयामध्ये असते तेव्हा काय असतो? हृदयामध्ये सर्व आनंद असतो, परमानंद असतो. हा आहे सागर, हा आहे डोह. आणि त्याच्या लाटा कशा बघा. आपण तुम्ही एखादा तलाव सरोवर डोह पाहिला असेल. जेव्हा तो डोह खूप अशांग असतो तेव्हा लाटा अशा हळुवार असतात. आपल्याला त्या सूक्ष्मतेने पाहावं लागतात. जेव्हा तो डोह थोडासा उथळ असतो तेव्हा लाटा असतात. जेव्हा तो डोह अजून कमी होतो, धार होते, तेव्हा लाटा खळखळ असतात. आणि आपल्याला डोळ्यानेही पाहा वाटत नाही, आपल्या कानाला त्या दिसतात. लाटांचा आवाज येतो. म्हणून महाराज म्हणतात कानाने ऐकू येणाऱ्या माझ्या लाटा नाही आहेत. आणि डोळ्यानं एकदम पाहिल्याबरोबर दिसणाऱ्यासुद्धा माझ्या लाटा नाही आहेत. माझ्या लाटा ह्या हळुवार आहेत. तुम्हाला त्याची अनुभूती घ्यावी लागणार. कशी अनुभूती? महाराज उदाहरण देतात. ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात. डोहाळे कसे लागतात? तर गर्भामधील बाळाच्या ज्या इच्छा असतात तसे डोहाळे त्या मातेला लागतात. आणि मातेचं वागणं, मातेची हालचाल, मातेच्या चेहऱ्यावरील हालचाल जसे त्या गर्भामधील बालकाची इच्छा असतात, हालचाल असते, तशीच हालचाल त्या मातेची असते. आणि त्या स्वरूप त्या मातेचं वागणं असतं. तसं महाराज म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये असणारे डोळ्याप्रमाणे जसं आहे तसंच माझ्या हृदयामध्ये जो अंतरात्मा परमात्मा आहे तो काय आहे? गर्भ आहे. आणि हे जे माझं स्वरूप आहे ते माता आहे. माझ्या चेहऱ्यावर जे भाव येत आहेत ते माझ्या अंतरंगामध्ये म्हणजे गर्भामध्ये असणाऱ्या अंतरंगाचे काय आहेत? भाव आहेत. अंतरंगाचे भाव आहेत. आणि ते अंतरंगाचे भाव कसं आहेत? ते परमानंद सुखाचे आहेत, ते परम तत्वाचे आहेत. म्हणून महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. बघा महाराज देहरूपी शरीर विसरून गेले आणि आत्मरूपी स्वानुभवामध्ये विलास करत राहिले.
आत्मरूपी स्वानुभवामधून परमानंदी स्वानुभवामध्ये विलास करत राहिले आणि महाराजांचा हा आत्मा आहे तो पंढरपूरच्या परमात्माशी विलीन झालेला आहे. नोहे नोहे पंढरपूरच्या परमात्माचा आत्मा, परमानंदाचा आत्मा, परमेश्वर आत्मा महाराजाच्या हृदयामध्ये आलेला आहे. म्हणून महाराज असं म्हणतात, मी जरी देहानं तुमच्यासोबत असलो तरी माझं जे अंतरंग आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं अंतरंग फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी पंढरपुरातच आहे, असं नाही. कारण माझा पांडुरंग हा सर्वव्यापी आहे. चराचरामध्ये तो परमात्मा वास करतो आहे. त्या चराचरामध्ये असणारं जे परमतत्व आहे ते परमतत्व म्हणजे माझ्या पंढरीनाथाचं परमतत्व. आणि ते परमतत्वचा भास आणि आभास माझं हृदय घेत आहे. माझं हृदय त्या परमतत्वाशी काय विलीन झालेलं आहे. कधी मी आकाशा एवढा मोठा होईल, कधी रेणू एवढा सूक्ष्म होईल. म्हणून महाराज म्हणतात, रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा गिळूनी सांडिले कळवळ भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळले गटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. महाराज म्हणतात, हा जो माझा देह आहे आणि देहाला लागले ना हा जो माझा संसार आहे हा काय आहे, भ्रम आहे. हे मी सर्व इथेच ठेवून देतो, सांडून टाकतो. आणि माझ्या या देहामध्ये आणि या देहाला लागलेला जो संसार आहे तो मी सोडला. आणि देहामध्ये जो माझा जो आत्मा आहे तो आत्मा परमात्म्याशी विलीन झालेला आहे. आणि तो कसा आहे, रेणू एवढा सूक्ष्म आहे. रेणू एवढा सूक्ष्म आहे. बघा, 17व्या शतकामधली महाराजांची रचना. 17व्या शतकामध्ये अणुरेणूचा शोध लागला नव्हता. आईन्स्टाईन 18व्या-19व्या शतक. 17व्या शतकामध्ये अणुरेणू आणि ज्ञानेश्वरांचं 12व्या शतकामधलं अणुरेणू. म्हणजे अणू आणि रेणू इतके सूक्ष्म असतात, परंतु त्या सूक्ष्म अणुरेणूमध्ये एवढी अफाट शक्ती असते. तुम्ही आईन्स्टाईनची थिअरी बघितली असेल, अणुऊर्जा. एका छोटासा अणू, आपण जो अणू डोळ्यानं पाहू शकत नाही, त्या एका अणूमध्ये किती मोठी शक्ती असते. एक छोटासा अणुबॉम्ब, ॲटोम बॉम्ब कितीतरी हजारो म्हणजे गावांचं राख करू शकतो, एवढी मोठी शक्ती त्याची असते. आणि छोट्याशा एका अणुऊर्जेमधून कितीतरी ऊर्जा, सूर्यासारखी ऊर्जा, एका विशिष्ट सौर ऊर्जेसारखी ऊर्जा आपण निर्माण करू शकतो. म्हणून महाराज म्हणतात, मी सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे, रेणूपेक्षाही अणू आहे, परंतु त्या माझ्यामध्ये एवढी अफाट शक्ती आहे, सर्व विश्व व्यापून टाकेल एवढी अफाट शक्ती आहे. कधी मी अणुरेणूसारखा सूक्ष्म होतो, कधी मी आकाशा एवढा महान होतो, विशाल. जसं परमेश्वराचं विश्वरूप दर्शन परमेश्वरांनी, भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्ताला दाखवलं होतं. आणि ते विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुन गर्भगडीत झाला होता, विश्वरूप दर्शन. आणि लगेच मग त्यांनी छोटं रूप धारण केलं, छोटं रूप धारण. महाराज म्हणतात, मी सर्व विश्व व्यापून टाकणारा आहे. बघा, आकाश म्हणजे ब्रह्मांड, किती मोठी कल्पना आहे. साहजिकच लहान मुलगा तुम्हाला म्हणतो, बाबा हे आकाश किती दूर आहे, आकाश किती दूर आहे. आपण म्हणतो ते जवळच आहे, दूर आहे. मग अजून किती दूर आहे, अजून किती दूर आहे. आपण त्याला सांगू शकत नाही. ते कसं आहे, अथांग आहे, ते अनंत आहे. आपण म्हणतो ब्रह्मांड किती आहेत, मग आम्हाला प्रश्न पडतात, ब्रह्मांड एक सौर ऊर्जेवाचं एक ब्रह्मांड, असे असंख्य ब्रह्मांड या आसमंतामध्ये आहेत, या आकाशामध्ये आहेत. म्हणून महाराज म्हणतात, मी अणुरेणू एवढा सूक्ष्म आहे आणि आकाश एवढा मोठा आहे. परंतु ते कसं, त्याकरता मी हा संसाराचा भ्रम आणि देहाचा भ्रम काढून टाकलेला आहे. आणि माझ्या शरीरामध्ये त्रिपुटी धारण केलेली आहे. म्हणजे ज्ञेता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञान असते, ते ज्ञान शोधणारा कोणी असते, ते ज्ञान शोधणारा, आणि त्या ज्ञानाचं माध्यम असते. ज्ञेता, ज्ञेय आणि ज्ञान. ते असं ज्ञेता, ज्ञेय, ज्ञान हे जे त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटीचा शोध मी घेतलेला आहे. आणि हे जे सर्व त्रिपुटी आहे हे माझ्या पंढरीनाथाच्या हृदयामध्ये आहे. हे सर्व पंढरीनाथाच्या हृदयामध्ये आहे. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी ज्ञान असते, त्या ज्ञानाचा शोध एखादा संशोधक घेते, ज्याला आपण इन्व्हेन्शन म्हणतो, शोध म्हणतो. दोन भाग आहेत.
जे कधी अस्तित्वात नाही त्याला इन्व्हेन्शन म्हणतो, जे अस्तित्वात आहे त्याला डिस्कवरी म्हणतो. परंतु पुन्हा याच्यामध्ये अध्यात्मामध्ये असं कोणतंच ज्ञान नाही की ते अस्तित्वात नाही, म्हणजे कोणतंच शोध नाही आहे, कोणतंच इन्व्हेन्शन नाही आहे. ऑल इज ओनली डिस्कवरी. ऑल इज ओनली डिस्कवरी. जोपर्यंत ते आपल्याला माहीत नसते तोपर्यंत आपल्याला माहीत नाही, म्हणजे ते अस्तित्वात असतेच, म्हणजे ते इन्व्हेन्शन नसते, तो शोध नसतो, ते फक्त काय असते, डिस्कवरी असते. म्हणून महाराज म्हणतात की हे जे सर्व ज्ञान आहे, हे जे त्रिपुटी आहे, हे माझ्या भगवंताच्या हृदयामध्ये आहे आणि ते माझ्या हृदयामध्ये आलेली आहे. आणि हा जो ज्ञानाचा ज्योत आहे, ज्ञानाचा दीपक माझ्या हृदयामध्ये प्रज्वलित झाला आहे. दीप उजळला घटी ज्ञानदीप, हा ब्रह्मानंदाचा दीप आहे. हा ब्रह्मानंदाचा ज्ञानदीप माझ्या हृदयामध्ये तेवलेला आहे, प्रज्वलित झालेला आहे. आता तुम्हाला असं माहिती आहे, भगवान गौतम बुद्धाच्या जो साक्षात्कार झाला, ज्यांना बुद्धावस्था प्राप्त झाली आणि ते झाल्यानंतर महाराज म्हणायचे अत्तदीप भव, अत्तदीप भव. हा जो दीप आहे, अत्तदीप भव, माझ्या आत्म्याचा जो दीप आहे तो इथे प्रगट झालेला आहे. तिथे काय झालेलं आहे, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आपण म्हणतो ना, बोधिवृक्षाच्या खाली भगवान गौतम बुद्धांना काय झालेलं आहे, ज्ञानप्राप्ती झालेली आहे, अत्तदीप भव. आणि भगवान गौतम बुद्धसुद्धा तेच म्हणायचे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो दीप आहे, पण त्या दीपाला काय करा, तुम्ही जागृत करा, अत्तदीप भव करा, अत्तदीप भव करा. आणि जी अवस्था बुद्ध म्हणतात मला प्राप्त झाली, जी अवस्था तुकाराम महाराज म्हणतात मला प्राप्त झाली, ती अवस्था तुम्हाला सर्वांना प्राप्त होईल. आणि जेव्हा ब्रह्मानंदाचा दीप प्रज्वलित झालेला आहे, त्या ब्रह्मानंदे महाराज त्या ब्रह्मानंदांना नाचू लागले आणि म्हणू लागले, या रे या गड्यांनो, सवंगड्यांनो, या ब्रह्मानंदाच्या दीपाचा काय घ्या, उजेडाचा आस्वाद घ्या. त्या उजेडाचा आस्वाद डोळ्यानं घ्या आणि मनानं घ्या. आणि या ब्रह्मानंदामध्ये तुम्ही काय करा, न्हावून निघा. म्हणून महाराज म्हणतात, आता मी ब्रह्मानंदी लीन झालेलो आहे, आता माझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे. आता मी काय राहिलेला आहे, फक्त उपकारापुरता एवढा राहिलेला आहे. आणि हा जो ब्रह्मानंद आहे, हा ब्रह्मानंद मला माझ्या भक्ताला द्यायचा आहे. की जो ब्रह्मानंद कुठे होता, जो ब्रह्मानंद महाराजांच्या पंढरीनाथाच्या हृदयामध्ये होता, पंढरीनाथाच्या चरणी होता, तो ब्रह्मानंद माझ्या हृदयामध्ये आहे. आणि या ब्रह्मानंदामध्ये मला तुम्हाला न्हावून घ्यायचं आहे. आणि साहजिकच आपण म्हणतो की हे सर्व करण्याकरता महाराजांचा काय होता, अट्टहास होता. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जेव्हा माझी निर्वाणीची वेळ येईल, जेव्हा माझी वैकुंठ गमनाची वेळ येईल, तेव्हा मला आनंद मिळावा आणि तुझ्या चरणाजवळ मी राहावं, तुझं नामस्मरण मी व्हावं. आणि म्हणतात ते आता मला मिळालेलं आहे, माझ्या भक्तगणाला मिळालेलं आहे. आता मी काय झालेलं आहे, निश्चिंत झालो आहे. आता मी निश्चिंत झालेलो आहे. आता मी निश्चिंतीनं इथं काय घेतो, विश्रांती घेतो. आता मी निश्चिंतीनं विश्रांती घेतो, कारण आता माझी तृषा खुंटलेली आहे. आता याच्यापेक्षा मला काय हवं, ब्रह्मानंद मिळालेला आहे, त्या ब्रह्मानंदाचा आस्वाद मी माझ्या भक्तगणाला दिलेला आहे. आणि तो ब्रह्मानंद भक्तगणांनी कसा मिळवावा हेही सांगितलेलं आहे. आता माझी जे तहान आहे, भूक आहे, तळमळ आहे, व्याकुळता आहे, ती सर्व निमलेली आहे. म्हणून महाराज म्हणतात की हे जे तुझं नाव आहे, ते तुझं नाव माझ्या मुखाने घेण्याचा मला आनंद होत आहे, अत्यानंद होत आहे. तुझं नावच माझ्या मुखामध्ये नेहमी राहू दे. आणि महाराज म्हणतात आता मी ब्रह्मानंदामध्ये लीन झालेलो आहे. म्हणजे महाराज म्हणतात आता माझं लग्न कोणाशी लागलेलं आहे, मोक्षाशी, मुक्तीशी लागलेलं आहे. माझं लग्न मोक्षाशी म्हणजे मुक्तीशी लागलं आहे. मुक्ती म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती सध्या म्हणत नाही महाराज. हे जे आत्मनात्म स्वरूप, जे आत्मदीप भव, जो प्रकाश महाराजांच्या हृदयामध्ये आलेला आहे दुसऱ्याला देण्याकरता, त्याच्याशी माझं लग्न लागलेलं आहे. आणि त्या ब्रह्मानंदामध्ये मला आता 4 दिवस आनंदाने राहू द्या, 4 दिवस आनंदाने राहू द्या. आणि माझे जे सगळे सोयरे, माझे जे इष्टमित्र आहेत, माझे जे साधक आहेत, त्यांना या ब्रह्मानंदाचं स्नान करू द्या, या ब्रह्मानंदाचा आस्वाद घेऊया. आणि साहजिकच महाराजांचे तर सर्व सगळे सोयरे होते.
जो वैष्णव असेल तो, जो वैष्णव नसेल तोही, आणि जो साधक मनुष्य रूपात असेल तो, आणि जो पशु पक्षी चराचर वृक्ष वेली याच्या स्वरूपात असेल तोही. कारण वृक्षवेली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती असं महाराजांनी म्हटलेलं आहे. हे महाराजांचे सर्व सगळे सोयरे आहेत. म्हणून महाराज म्हणतात आता शेवटी आता निर्वाणीचा वेळ आलेला आहे. महाराज म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराजांचा दिवस खरंच गोड झाला आहे. आणि असाच अट्टहास आपल्या संत शिरोमणी वासुदेव महाराजांनी केला होता. महाराजांचा अट्टहास होता. महाराजांचा हा अट्टहास होता की माझ्या साधकांनी मी जे करतो आहे ते माझ्या साधकांनी करावं. मी पंढरीची वारी करतो, मला कळून चुकलं की माझा पंढरीनाथ असा आहे आणि नित्यनेमाने पंढरीची वारी करतो, मी असं आचरण करतो तसं आचरण करतो, त्याप्रमाणे माझ्या साधकांनी करावं. आणि त्यांनी इच्छा केली होती की जन्मोजन्मी तुझी वारी व्हावी, जन्मोजन्मी तुझी वारी व्हावी, नेहमी माझ्या मुखामध्ये तुझं नाम व्हावं, माझ्या डोळ्यांनी तुझी मूर्ती पाहावी आणि तुझं हे जे स्वरूप आहे ते माझ्या डोळ्यांनी आणि हृदयाने पाहावं. ही याचना आणि कामना महाराजांनी केली होती. आणि महाराजांचा हाच अट्टहास होता की माझं निर्वाण हे तुझ्या चरणाजवळ येऊ दे आणि मला तुझ्या चरणाची जन्मोजन्मी सेवा करण्याची संधी मिळू दे. आणि बघा, इच्छा जर माणसाने हे जर केली तर पूर्ण मनाने जर केली, हृदयस्थ भावनेने केली तर तो विठ्ठल धाव घेऊन येतो. आणि महाराजांची शेवटची जी वारी आहे 96व्या वर्षी महाराजांनी शेवटची वारी केली आणि अट्टहास केला होता की तुझ्या चरणी लीन व्हावी, तुझ्या चरणावर माझं निर्वाण व्हावं आणि तुझ्या चरणामध्ये तुझ्यामध्ये मी विलीन व्हावं, मी विठ्ठलमय व्हावं. महाराज विठ्ठलमय झाले, तुकाराम महाराज विठ्ठलमय झाले. म्हणूया विठ्ठल 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 विठ्ठल, तुकाराम 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 तुकाराम, वासुदेव वासुदेव वासुदेव. म्हणून हा जो अट्टहास आहे, जो अट्टहास आपल्या संत तुकाराम महाराजांनी केला, तोच अट्टहास आपल्या वासुदेव महाराजांनी केला. हीच व्हावी माझी आस, हाच केला अट्टहास. तुझ्या चरणी लीन व्हावा, विठ्ठल चरणी लीन व्हावा, हाच अट्टहास आहे. आणि शेवटपर्यंत तुझं नाव आणि तुझा चेहरा, तुझं मुख माझ्या डोळ्यांनी बघावं, तुझं नामस्मरण माझ्या मुखाने व्हावं आणि तुझ्याच चरणाजवळ मी राहावं, हा अट्टहास तुकोबारायांनी केला, आपल्या महाराजांनी केला. आणि याच अट्टहासाकरता महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य भक्तांच्या सेवेकरता खर्ची घातलं. आणि मागेच मी सांगितलं की हा जो आपला भागवत धर्म आहे, वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदाय मूळ धर्मापासून वेगळा का निघालेला आहे. एक जेव्हा हे धर्म मार्तंड म्हणा किंवा हे की आपल्या साध्या साधकाला जेव्हा अनुष्ठान करण्याला मनाई करण्यात आली होती आणि हे परमेश्वराचं सगुण निर्गुण रूप आहे ते पाहण्याचा करण्यात होता, तेव्हाच विद्रोह करून हा वारकरी संप्रदाय पुढे आला. आणि हा संप्रदाय पुढे नेण्याकरता संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, एकनाथ आणि तुकाराम बहिणाबाईपर्यंत सर्वांनी ही जी ध्वज आहे फडकत ठेवली. म्हणून आपली बहिणाबाई म्हणते, ज्ञानदेवे रचिला पाया. आणि एकनाथांनी काय केलं, देवालय उभारलं. आणि जो कळस आहे तो कळस आमच्या तुकोबांनी उभारला. आणि तो कळस तुकोबांनी कसा उभारला हे 7 दिवसाच्या निरूपणामध्ये आपण बघितलं. साधा सोपा तो कळस उभारलेला नाही. जो पाया आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा घातलेला होता, तो वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा घराघरात पोहोचवण्याचं काम आपल्या तुकाराम महाराजांनी केलं. म्हणून तो कळस. आणि पुढे हा वारकरी संप्रदायाचा वारसा बहिणाबाई आणि सर्व पुढचे अनुयायांनी चालवलं. आणि पुढे चालत 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 आता ह्या आपल्या 19व्या शतकामध्ये तोच वारसा आपल्या संत वासुदेव महाराजांनी चालवला. ही भागवत धर्माची पताका जशी बहिणाबाईनं फडकवत ठेवली, हे तुकाराम महाराजाची पताका, तशीच तुकाराम महाराजाची, ज्ञानेश्वर महाराजाची भागवत धर्माची पताका ही आपल्या संत वासुदेव महाराजांनी फडकवत ठेवली. आणि तीच जी पताका आहे ती वेगवेगळ्या याच्यामध्ये
महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आंबेडकर यांनी जो समतावादी विचार आहे, या भागवत धर्माचा बंधुत्वाचा विचार आहे, सहिष्णूचा विचार आहे, वेगळ्या मार्गाने त्यांनी ती पताका फडकवली आणि आपल्या वासुदेव महाराजांनी आपल्या भजन कीर्तन प्रवचनामधून हे भागवत धर्माची पताका फडवली आणि हा ज्ञानोबांचा, तुकोबांचा, नामदेवांचा हा जो भागवत धर्म आहे, जो स्वच्छ आहे, शुभ्र आहे, निरभ्र आहे आणि निस्सम आहे आणि त्या धर्माला कसा आहे, पवित्रता आहे, त्या धर्माला कशी आहे, पवित्रता आहे, असा हा जो धर्म आहे, सहृदयी धर्म, हा धर्म जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला संत वासुदेव महाराज किंवा संत तुकाराम महाराज यांची पताका पुढे ठेवायची असेल तर वारकरी संप्रदायाची ही जी धुरा आहे, वारकरी संप्रदायाचा हा ध्वज आहे, असाच फडकत राहण्याकरता या वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांनी ज्या तत्वाने ज्ञानोबा तुकोबांनी, वासुदेव महाराजांनी या धर्माचा प्रसार आणि प्रचार केला, त्याप्रमाणे त्याचा धर्माचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपल्या वासुदेव महाराजांना आणि संत तुकोबा महाराजांना हा भागवत धर्म अभिप्रेत होईल. कारण भागवत धर्म हा वैराग्यावर आधारित आहे, ज्ञानावर आधारित आहे. ज्ञान, भक्ती, कर्म. ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, सौजन्य आहे. जिथे विवेक आहे, वैराग्य आहे, सौजन्य आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे, असा हा भागवत धर्म आपल्याला पुढे वाढवायचा आहे. आज संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार त्या करीने प्रयत्न करत आहेत. परंतु जेव्हा आपण थोडंसं सूक्ष्मतेने बघतो तर असं वाटतं की कधीकधी याच्यामध्ये दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या नीतीचा शिरकाव होते का? ज्या सनातनी मनोवादी वृत्तीच्या आचरणाला कंटाळून ह्या सर्व संतांनी वेगळी चूल मांडली, विद्रोह केला, भागवत धर्माची स्थापना केली, कधीकधी असं वाटते की त्या सनातनी मनोवादी प्रवृत्ती या आपल्या शुभ्र स्वच्छ भागवत धर्मामध्ये प्रवेश करतात काय? कधीकधी हे पाहिल्यानंतर असं वाटते की नव्हे, त्यांनी प्रवेश केला आहे. याच संप्रदायामधील काही लोकांना हाताशी धरून ह्या मनोवादी वृत्तीने प्रवेश केलेला आहे आणि जो आपला भागवत धर्माचा शुभ्र गाभा आहे तो दूषित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तेव्हा साधकांनी आपण हेच लक्षात ठेवायचं आहे की अशा या वृत्ती आणि प्रवृत्तीपासून आपण दूर राहायचं, वेळीच त्यावर आवर घालायचं आणि जो स्वच्छ निरभ्र आपला भागवत धर्म आहे त्याची जी पताका आहे अशीच पुढे फडकवत ठेवायची आणि संत तुकाराम महाराज, संत वासुदेव महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ही भागवत धर्माची पताका अशीच फडकत राहील अशी इच्छा, आकांक्षा आपण सर्वजण व्यक्त करूया. आजच्या या अंतिम पुष्पाला मी इथे विराम देतो आणि आजचं हे जे पुष्प आहे संत वासुदेव महाराज, वैकुंठवासी पंजाबराव भाऊ माझ्या मातोश्री यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि हा जो सर्व प्रयत्न इथे होतो आहे निरूपणाचा, संत वासुदेव महाराजांचा विनंती होती, आज्ञा होती, आदेश होता प्रवचन करावं. पंजाबराव भाऊंचा आदेश होता, उपदेश होता, मी प्रवचन करावं. त्याप्रमाणे प्रवचनाला सुरुवात झाली आणि त्यांचा अनुग्रह मला आहे, तसाच तुम्हा सर्वांना आहे, तसाच तो अनुग्रह नेहमी राहावा ही भगवंतचरणी मी प्रार्थना करतो. आणि खरं पाहता इथे जो निरूपणाची जी संधी मिळालेली आहे, मागच्या वर्षी एकच दिवसाचं इथे प्रवचन होतं. आपले नंदकिशन भाऊ यांच्या अट्टहासामुळं त्यांनी तेव्हाच म्हटलं की सर आपल्याला निरूपण करायचं आहे, त्याच्यामुळं हे 8-7 दिवसाचं निरूपण आपण इथे केलं. याकरता या मंडळाचे अध्यक्ष अनंतभाऊ आणि त्या मंडळाचे सर्व सदस्य सहकारीगण आणि सर्व गावकरीगण यांचे मी आभार मानतो. आणि माझं हे वाकडं तिकडं जे निरूपण आहे तुम्ही गोळ करून घेतलं, तुमच्या कानातून हृदयामध्ये त्याला जागा दिली, त्याकरता मी सर्व आपल्या श्रोतृगणांचे आभार व्यक्त करतो. आणि हे सर्व निरूपण करत असताना
मी आपला महत्त्वाचा वेळ घेतला, इथे पारायण चालायचं, हे चालायचं, पण त्यामधून तुम्ही मला वेळ दिली. त्या प्रकारता जे हे सर्व कथावाचक आहेत, पारायण वाचक आहेत, यांची मी माफी मागतो. आणि हे निरूपण करण्याला मला जो आनंद मिळाला, प्रेरणा मिळाली, मला काही काही गोष्टी किंवा आता वेळाभा मी सांगतो. आपले नानासाहेब हिंगणकर त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून माझी दररोज ही जी क्लिप आहे ते पाहायची आणि फोन करून सांगायचे, सर तुमचं असं झालं, सर तुमचा एक शब्द 4 वेळा रिपीट झाला, तो थोडीशी तुमच्या याच्यामध्ये सुधारणा करा. म्हणजे अशी हे जे सूक्ष्म वाचक आहेत आणि ज्याच्यामधून प्रेरणा मिळते आहे, त्यामधून मी या पुष्पाला सुरुवात केलेली आहे. आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि तुकाराम गाथेमध्ये जे सांगितलेलं आहे, आपल्या तुकारामांनी जो अट्टहास केलेला आहे भक्तजनाच्या कल्याणाकरता, त्या अट्टहासाचा आपण थोडासा स्वानुभव घ्यावा. त्यांनी अभंगामध्ये जे परमार्थाकरता सांगितलेलं आहे, त्यांनी अभंगामध्ये जे सामाजिक दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे, त्याचा आपण अनुयायी घ्यावा, एवढीच मी कामना ईश्वरचरणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल 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 वासुदेव 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 वासुदेव. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. संत भास्कर महाराज की जय. संत गौरीशंकर महाराज की जय. संत वासुदेव महाराज की जय. पंजाबराव भाऊ की जय. मातोश्री की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हरि ओम. शेवटचा दिवस गोड व्हावा, तुकाराम महाराजांचं विठ्ठलाकडचं हे मागणं आहे. याचा भावार्थ आज हरिभक्तपरायण गजानन महाराज चोपडे सरांच्या गाथा निरूपणाच्या आजच्या पुष्पामध्ये आपण अतिशय हृदयस्पर्शी असं हे मागणं आज आपण साक्षात या ठिकाणी अनुभवलं आहे. तुकाराम महाराज बीज सोहळा भक्ती सोहळ्याचं हे 42वावं वर्ष आणि या महाराजांचं आयुर्मानही 42 होतं. असा योग या भक्ती सोहळ्याला आहे. जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष, त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि 42वा या ठिकाणी भक्ती सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या 9 तारखेपासून या ठिकाणी बीजोत्सवाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागातून, युवक कार्यकर्त्यांच्या आर्थिक परिश्रमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. तुकाराम बीजेच्या पूर्वसंध्येला आज गेल्या 9 तारखेपासून गाथा निरूपण पुष्प या ठिकाणी गुंफताना आज अंतिम पुष्प प्राचार्य चोपडे साहेबांनी या ठिकाणी गुंफलं आहे. या 7 पुष्पामध्ये नाही पूर्ण अभंगाचा भावार्थ सांगता आला तरी संपूर्ण गाथेचा भावार्थ आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण वाणीतून साहेबांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडला. आणि खरोखर या ठिकाणी एक प्रबोधनाला, समाज प्रबोधनाला, तुकाराम महाराजांच्या गाथेचा साधकांना या ठिकाणी खरोखर एक पर्वणी म्हणून साहेबांचं हे प्रवचन या ठिकाणी निश्चितपणे सर्वांना आनंद देणारा,
समाधान देणारा आहे. माझाच अट्टहास होता की साहेबांनी मागच्या वर्षी तुकाराम महाराजांच्या एक प्रवचन त्यांचं झालं आणि तेव्हाच एक कल्पना आली की महाराज साहेबांना आम्ही विनंती केली, अनंत महाराज मी सर्व आमचे गावकरी मंडळी, की तुम्ही पुढच्या वर्षी 7 दिवस गाथा निरूपणाचं प्रवचन या ठिकाणी तुमचं व्हावं आणि आमच्या इच्छेला मान देऊन साहेबांनी खरोखर या ठिकाणी 7 दिवस जी सेवा दिली ती अतिशय मोलाची आहे. खरं म्हणजे सोपं काम नसते. साहेबांचं गाथा निरूपणाचं 7 दिवसाचं या ठिकाणी जे प्रवचन झाले हे करत असताना साहेबांना आणखी किती अभ्यास करावा लागला असेल. सर्व अभंग त्यातले निवडक अभंग आणि त्याचा भावार्थ समजून घेण्यामध्ये त्यांचा त्यामागे मोठा अभ्यास देखील आहे. आणि पहिलंच असा त्यांचं निरूपणाचं 7 दिवसीय निरूपण त्यांचं पहिलं या ठिकाणी झालं आणि त्यांचं पहिलं प्रवचन देखील कालवाडीलाच झालं. आणि निश्चितपणे ही एक चांगली सुरुवात साहेबांच्या वाणीतून या ठिकाणी झाली. आणि यामध्ये एक तुकाराम महाराजांचा जो काही भावार्थ आहे अभंगाचा तो आजकाल गुळगुळीत सांगितला जातो, देव 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 भक्ती वगैरे वगैरे, परंतु त्यातला सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय आणि सर्वच विषयाला स्पर्शून जाणारा जो भावार्थ आहे गाथेमध्ये, तो भावार्थ खऱ्या अर्थानं भाविकांपर्यंत यावा या उद्देशाने आमचा अट्टहास होता साहेब. तो अट्टहास आमचा पूर्ण केला तुम्ही. आणि भविष्यात तुकाराम महाराजांचं खरं स्वरूप, गाथेचं स्वरूप, भावार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगला सुरुवात साहेबांनी या ठिकाणी केली. भविष्यात त्या दृष्टीनं एक मोठं यश देखील आपल्याला मिळेल. आज ज्याची गरज आहे खऱ्या अर्थानं, इतर धार्मिक ग्रंथ खूप आहेत परंतु आज खरी समाजाला गरज आहे गाथेची. आणि त्या गाथेचं निरूपणाची सुरुवात तुम्ही या ठिकाणी केली हे निश्चित सर्वांना आनंददायी देणार आहे. तुमच्या या गाथा निरूपण सेवेचा निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे आणि त्या सेवेचा गौरव या ठिकाणी व्हावा, गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी गौरव व्हावा या दृष्टीनं त्यांचा आपण या ठिकाणी गौरव करूया. या संयोजन समितीचे अध्यक्ष आमचे अनंतराव महाराज हिंगणकर यांना मी विनंती करतो की संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व भक्तगणांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांच्या सेवेचा सन्मान, त्यांचा सत्कार करावा. सर्व प्रवचन ऐकून आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री वासुदेव महाराज की जय.